नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल तर्फे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। केंद्रीय लेवलची जॉब असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीमध्ये तुम्हाला जवळपास 26 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल, मेडिकल ऑफिसर असेल, असिस्टंट असेल, असिस्टंट रिसर्च ऑफिसर्स असतील, असे वेगवेगळ्या प्रकारची पदे इथे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तर मध्ये पाहून घेऊ। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पहा इथे केंद्रीय आयुर्विज्ञान विज्ञान अनुसंधान परिषदे अंतर्गत तुमची पदभरती इथे असणार आहे, म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस मध्ये तुमची पोस्टिंग असणार आहे। 2025 ची 34 जाहिरात असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, या संस्थेमार्फत तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर चला आता कोणती पदे आहेत इथे आपण व्यवस्थितपणे पाहून घेऊ। ही जी पदे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज तुम्हाला या पदासाठी करावं लागणार, ते सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर बघा आता इथे पहिलं आणि दुसरं जे पद असणारे विद्यार्थी मित्रांनो, हे असणारे क्लास 1 चं पोस्ट असणार आहे, म्हणजे ग्रुप ए ची पोस्ट असणार आहे। त्याच्यामध्ये पहिलं रिसर्च ऑफिसर पॅथॉलॉजीचं हे पहिलं पद असणार आहे, यासाठी एक जागा रिक्त आहे। आणि दुसरा रिसर्च ऑफिसर आयुर्वेदाचं हे पद, यासाठी 15+5 अशी एकूण 20 जागा इथे रिक्त असणार आहेत। या जे 2 पोस्ट आहेत या ग्रुप ए च्या पोस्ट इथे असणार आहेत। दुसरं जे पोस्ट आहे ते बघा ग्रुप बी ची पोस्ट असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 7 पर्यंत या ज्या पोस्ट आहेत या ग्रुप बी च्या पोस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। त्याच्यातलं आता बघा पहिलं कोणतं, म्हणजे 3 नंबरचं असिस्टंट रिसर्च ऑफिसर फार्मोलॉजीचं हे पद आहे। एकूण 4 जागा रिक्त आहेत। तुम्ही नंतर कॅटेगरी वाईज डिस्क्रिप्शन इथे विद्यार्थी मित्रांनो पाहून घेऊ शकता। इथे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। बघा UR SC ST OBC EWS सर्व कॅटेगरी वाईज तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पाहायला भेटणार, तर इथे पाहून घेऊ शकता। तर बघा आता आपण फोकस करणार आपल्या स्टाफ नर्स या पदावरती जास्त फोकस करणार आहोत। तर याच बघा स्टाफ नर्सचं जे पद आहे यासाठी एकूण 14 जागा रिक्त असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामधील अनरिझर्व कॅटेगरीसाठी 7 जागा रिक्त आहेत, SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, OBC साठी 4 आहेत, EWS साठी 1 आहे, आणि बाकी तुम्हाला इथे अशा प्रकारे एकूण 14 जागा विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहेत। तर अशा प्रकारचे स्टाफ नर्स पदासाठी ते 14 जागा रिक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय सेंट्रलच्या या पोस्ट असणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन जॉब कॉर्नर कडून करून घ्यायचं आहे त्यांनी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट कॉमेंट मध्ये आपल्याला मेसेज करू शकता। तुम्ही इथे आपण सर्व विद्यार्थीचे एकदम कमी शुल्क मध्ये इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून देत असतो, तर या गोष्टीचा सर्वांनी इथे फायदा नक्की घ्यायचा आहे। तर बघा 5वं पद आहे असिस्टंटचं पद आहे, यासाठी 13 जागा रिक्त आहेत। ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंटचं हे पद आहे, याच्यामध्ये 2 जागा रिक्त आहेत। मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्टसाठी 15 जागा इथे रिक्त आहेत। त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट नंबर 8 पासून ते पोस्ट नंबर इथे 26 पर्यंतच्या पोस्ट असणार आहेत। या क्लास 3 च्या पोस्ट विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहेत, म्हणजे इथे ग्रुप सी च्या पोस्ट या तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर याच्यामध्ये बघा 8वं क्रमांकाचं पद आहे रिसर्च असिस्टंट केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 5 जागा रिक्त आहे। रिसर्च असिस्टंट बॉटनी मध्ये 5 जागा रिक्त आहेत। रिसर्च असिस्टंट फार्मोलॉजी मध्ये 1 जागा रिक्त आहे। रिसर्च असिस्टंट ऑर्गनायझेशन केमिस्ट्री मध्ये तुम्हाला 1 जागा रिक्त आहे। रिसर्च असिस्टंट गार्डन साठी 1 जागा रिक्त आहे। रिसर्च असिस्टंट फार्मसी साठी 1 जागा रिक्त आहे। स्टेनोग्राफर ग्रेड ए साठी तुम्हाला 10 जागा रिक्त आहेत। स्टॅटिस्टिक असिस्टंट साठी तुम्हाला 39 जागा रिक्त आहेत। UDC मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 39 जागा रिक्त आहेत, आणि स्टॅटिस्टिक असिस्टंटच्या 2 जागा इथे रिक्त असणार आहेत। स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी विद्यार्थी मित्रांनो 14 जागा रिक्त असणार आहेत। LDC साठी विद्यार्थी मित्रांनो 37 जागा रिक्त असणार आहेत। फार्मासिस्ट ग्रेड 1 च्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 32 जागा रिक्त आहेत, 12 जागा रिक्त आहेत। ऑफसेट मशीन ऑपरेटर साठी 1 जागा रिक्त आहे। लायब्ररी क्लर्क साठी 1 जागा रिक्त आहे। ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट साठी 1 जागा रिक्त आहे। लॅबोरेटरी असिस्टंट साठी 9 जागा रिक्त आहेत। सिक्युरिटी इन्चार्ज साठी 1 जागा रिक्त आहे। ड्रायव्हर ऑर्डिनेट ग्रेड साठी विद्यार्थी मित्रांनो 5 जागा रिक्त आहेत। त्यानंतर मल्टी
टास्किंग स्टाफ मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जवळपास इथे 169 जागा पाहायला भेटणार. त्याच्यामध्ये बघा फील्ड अटेंडंट असेल, पंक्चर मॅन असेल, फार्मसी अटेंडंट, ड्रेसर, कुक, वॉर्ड बॉय, वॉर्ड आया, अशा प्रकारचे एकूण मशीन रूम असिस्टंट अटेंडंट अशा प्रकारचे एकूण 169 जागा ज्या आहेत ते MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ मध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे इथे या जागा तुम्हाला पाहायला भेटणार. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेअंतर्गत इथे ऑल इंडियन कॅन्डिडेट शुड अप्लाय या पोस्टसाठी असणार आहेत. म्हणजे ऑल इंडियातील उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार. तर अशा प्रकारची 34 जाहिरात या संस्थेमार्फत असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावं लागणार आहे. तर बघा इथे अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विंडो फॉर अप्लाइंग ऑनलाईन विल बी अवेलेबल फॉर द मंथ म्हणजे 1/8/2025 पासून 1 ते 7/2025 या कालावधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज चालू करण्याची लिंक तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट इथे दिलेली आहे www.csrsnic.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज विद्यार्थी मित्रांनो करता येणार आहे. तर अशा प्रकारची इथे हे तुम्हाला असणार आहे. आणि हे जे पोस्ट असणार आहे बघा इथे सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे. सिलेक्शन फॉर ऑल ग्रुप्स पोस्ट दॅट इज रिसर्च ऑफिसर विल बी थ्रू CBT एक्झामिनेशन म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे इथे फॉलो बाय अन इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुम्हाला एक इंटरव्ह्यू पण द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर CBT एक्झामिनेशन विल बी कप्राइज 70 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्काचं असणार आहे जे एक्सपिरियन्स असणार आहे. म्हणजे 70 मार्काची कम्प्युटर टेस्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मार्काचं इंटरव्ह्यू असणार आहे. अशा प्रकारे एकूण 100 मार्क आहेत तुमची इथे विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन तुम्हाला इथे पाहायला भेटणार. तर अशा प्रकारे सिलेक्शन असणारे ग्रुप Aच्या पोस्टसाठी. फक्त इथे अशी जाहिरात प्रसिद्ध झाली विद्यार्थी होता. अजून एक तुमचा इथे अभ्यासक्रम वगैरे इथे काही पब्लिश केलं नाही. बाकीचे सर्व जे इन्फॉर्मेशन असणार आहे बघा इथे इन्फॉर्मेशन ऑन वेबसाईट ओनली. जे इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया असेल पेमेंट असेल या गोष्टी तुम्हाला सर्व तुमच्या वेबसाईटवरती यांच्या वेबसाईटवरती पाहायला भेटणार. तर सर्वांनी वेबसाईटला चेक करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात इथे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. तर बाकीची सर्व माहिती तुम्ही वेबसाईटवरती पाहून घेऊ शकता. थोडक्यात नमून आपण जाहिरातीचे त्या पाहून घेतलेल्या आहे कोणती पदे आहेत काय नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्सचे जे असणार ते 14 पदे इथे असणार आहे. कॅटेगरी वाईज पण आपण इथे पाहून घेतले. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी इथे नक्की अर्ज करायचा. जर अर्ज करण्यासाठी काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म इथे व्यवस्थितपणे भरून देत असतो. तर या गोष्टीचा सर्वांनी नक्कीच फायदा या. शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ सिरियसली आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.